हे अंशू काय झालंय तुला? माझा बर्थडे वगैरे नाही आज प्लीज. ते मला माहिती आहे पण आज महिला दिवस आहे ना, महिला दिन. तसं 365 दिवस महिला दिनच असतो, पुरुष मात्र दिन असतो. काय करणार त्याला आता? बाकी सगळ्यांना माहितीच आहे. काय पशा झाली तुझी बंकस सुरू? बंकस नाही अगं, मी हे बघ जोक आला मस्त बघ बघा ना. वाघासारख्या मित्राला जन्माला घालणाऱ्या आमच्या तमाम आई साहेबांना आणि त्या वाघाची लगेच छेडी करणाऱ्या तमाम वहिनी साहेबांना आमच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. काय बेटा कशी शेळी आपलं कसा आहेस तू? नाही करा करा, खूप थट्टा करा तुम्ही. अंशू तू मला छळायची एकही संधी सोडत नाहीस. हे बघ मला किचन मध्ये खूप काम आहेत, प्लीज मला जाऊ दे. ऐक ना यार, ऐक ना. हे मला सांग, तू रोज डेला मला रोज दिलं होतंस, चॉकलेट डेला चॉकलेट दिलं होतंस, मग महिला दिनाला काय देणार? महिला देणार कुठली महिला देणार? शक्यतो मला कॉलेजमध्ये मैत्रीणच दे, मस्त डेटिंगला जातो. गप्प बस ना यार. काय आलं? हे बघ आम्हाला एक दिवस महिला आहे, जागतिक महिला दिन एक दिवस मिळालाय आम्हाला. हा मग तुला त्रास होतो ना त्याचा? मला कशाला त्रास होईल, पण मला एक कळत नाही कशाला पाहिजे तुम्हाला महिला दिन? काय प्रॉब्लेम आहे? मस्त सगळं चाललेलं आहे तुमचं, आमच्या पुरुषांच्या बरोबरीने सगळं चाललेलं आहे की नाही? आणि तुला माहितीये का महिलांना केवढा फॅसिलिटीज आहे तरी नाटकं चालत नसते. एक मिनिट, नाटकं काय नाटकं? आम्हाला फॅसिलिटीज आहेत. काय रे अशा आहेत फॅसिलिटीज? सांग जरा. आई शपथ काय रे, साधी गोष्ट ट्रेन घे ना, ट्रेन मध्ये लेडीज डबा केवढा असतो तुमचा? हॅलो बाकीचे एवढे सगळे डबे तुम्हाला असतात. पण त्यात तुम्ही चढू शकता. आम्ही जर लेडीज डबा चढलो ना गेले उतरा उतरा लेडीज डबा लेडीज डबा. मागे चुकून एकदा मी चढलो होतो ट्रेन मध्ये, लगेच उतरवलं पुढच्या स्टेशनला. माहितीये माहितीये काय? अरे बस मध्ये तुमच्यासाठी सगळ्या रिझर्व सीट असतात. कोणी बसलं ना पुरुष की लगेच त्याला खाऊ की गिळू अशा नजरेने बघतात नसते आणि अपमान करून उठवतात. नाटके नसती. तुला सांगतो शेअर रिक्षा आपल्या, त्या दिवशी मी शेअर रिक्षात बसलो होतो, 3 सीट फुल होत्या, तरी पुढच्या स्टॉपला एक बाई उभी होती. त्या रिक्षावाल्यानं काय करावं, काय मला म्हणाला जरा बाजू बैठो मेरे, उनको पीछे बैठने दो. मी आपला असा बसून चाललोय. काय फालतूगिरी नसती. अरे तू का चिडतोस एवढा? हा त्या रिक्षावाल्याचा प्रॉब्लेम आहे ना. नाही प्रॉब्लेम तेच म्हणतो, आम्हालाही प्रॉब्लेम असू शकतात ना. मग आम्ही साजरा करू जागतिक पुरुष दिन, आम्हालाही करायचं साजरा. ओके आपलं काय करणार आहे त्या दिनाला तुम्ही? हा सांग ना काय करणार? काय म्हणजे काय, पिकनिक मस्तपैकी मजा, एन्जॉय, धमाल. काय मजा? बस एवढंच? एवढंच म्हणजे हे सगळं सांगितलं तेवढंच करणार फक्त? दुसरं काय करतात? अरे वर्षभर तर तुम्ही तेच करता. म्हणजे रोज तुम्ही ते करता ना, असं दारू पिऊन येता आणि आम्ही काही विचारलं की हे वेडी आहेस का तू? अगं सगळे असं असं नाही कसं म्हणणार? किंवा मग बॉस सांगतो ना यार की कॉर्पोरेटला चालतं ग चल ना, अशी कारणं रोज देता ना तुम्ही. आणि म्हणे जागतिक पुरुष दिन पाहिजे. काय कशाला अंशू? तुम्हाला कशाला पाहिजे जागतिक महिला दिन? पुरुषांच्या बरोबर सगळं चाललंय की नाही प्रत्येक गोष्टी, कशाला महिला दिन महिला दिन पाहिजे? एक मिनिट बरोबरीने चाललंय आपलं सगळं? चाललंच आहे सगळं बरोबरीने चाललंय अंशू. काय नाही चाललंय मला सांग तू. परवा मी स्लीवलेस घालून खाली गेले होते तर किती हंगामा केलास रे तू. कुठे? मग उगाच काय स्लीवलेस घातली मी कशाला हंगामा करू? एवढा काय नॅरो माइंड नाही मी, लक्षात ठेव. नॅरो माइंड वगैरे? हॅलो ऐक, तू मला म्हणाला होतास हे असे कपडे घालून जाऊ नकोस, लोक कशा नजरेने बघतात बघ. मी असं बोलणार सुद्धा नाही. एवढं तू बोललास अंशू, आणि तू अशा हाफ चड्ड्या घालून खाली जातोस मांड्या दाखवत पान टपरीवर. एकतर ना त्याला हाफ चड्ड्या बोलून खूप घाणेरडं वाटतं. शॉर्ट्स म्हणतात, कळलं ना? आणि मी मांड्या करतात काय काय दिसणार आहे? काय एवढं आहे? उगाच आपलं नसतं. मग माझ्या दंडात काय दिसणार आहे? काय एवढं दंड म्हणजे तसं काय नाही, म्हणजे त्याचं म्हणत नाही, म्हणजे ते बरोबर वाटत असं म्हणतो. तुझ्याकडे नाही एक्सप्लेनेशन, मी घालून जाईन ना शॉर्ट्स. काय तू काय मांडा दाखवू का? उगाच ते बरोबर वाटत नाही. वा वा वा, म्हणजे माझं काय दिसलं तर तुला प्रॉब्लेम आहे, तू काय घालून जाऊ शकतोस? तू कुठच्या कुठे इशू घेऊन चालले? हे बघ काय म्हणजे परवाचा विषय माहिती तुला? काय? होळीच्या दिवशी काय केलंस तू? काय केलं? अरे त्या परब वहिनींच्या मागे तुम्ही 4 पुरुष बुरा न मानो होली है, बुरा न मानो होली है असं करत जात होता तुम्ही त्यांच्या मागे. अरे ऍक्च्युली काय काय माहिती तू, अरे त्याच्याच मजा चालू होती का? तू एवढं का रागवण्यासारखं काय त्याच्यामध्ये? रागवलं मी नाहीच. अरे राग तुला आलाय, समीर भाऊजींनी माझ्या गालाला रंग लावला ना तेव्हा. विषय काढला म्हणून सांगतो, तो समीर आहे ना, त्याला माहिती नाही कसा आहे म्हणजे बायकांच्या बाबतीत. तुला आता मी बोलत ना आता
अंशू एक मिनिट विषय भरकटवू नकोस हा? कशाला टाकल्याने कलर लावतो मी कशाला विचार एवढा अंशू तुझा इगो हर्ट झाला हे सांग. हॅलो माझा काही इगो हट झालेला नाहीये. मग मग काय एक मिनिट ते आत्ताच जाऊ दे जाऊ दे ना. लग्नाच्या वेळेला तू काय बोलला होतास मला? काय बोललो होतो? माझ्या 4 क्लोज मैत्रिणी आहेत आणि त्या लग्नानंतर तशाच राहणार आहेत. अरे मग मैत्रिणी आधी होत्या ना, नंतर तू आलीस माझ्या आयुष्यात, मग प्रॉब्लेम काय? मग ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये ना. मग? मी तुला सांगितलं असतं तर माझाही एक जवळचा मित्र आहे आणि तो लग्नानंतर तसाच जवळ राहणार आहे. झाला असता संसार आपला. मग काय बोलले असते मला काय प्रॉब्लेम नव्हता. सॉरी मी एवढा नॅरो नाही. सॉरी. ठीक आहे मग प्रॉब्लेम नव्हता तर मग काहीच प्रॉब्लेम नाही मला. कोण आहे पण तो मित्र कोण आहे? असं नाही मला काय प्रॉब्लेम नाही, पण आता सांगितलं ना म्हणून आता विषय निघाला म्हणून बोलतोय, बाकी काय. झाला ना तुला त्रास झाला ना? मला कशाला त्रास होईल? झाला अंशू. ते बटरफ्लायचे मेसेज येतात तोच आहे का तो? अंशू अरे बटरफ्लाय माझी मैत्रीण आहे, किती वेळा सांगू मी तुला? मी काय एक मिनिट बटरफ्लाय तुला माहितीये तू माझा फोन चेक करतोस तू? मी कशाला चेक करतो? असं त्या दिवशी असं पटकन बघितलं मला, असं मला लक्ष नव्हतं. तुझा पासवर्ड सांग ना मला. माझे फोन तू बघतोस, तुझा पासवर्ड सांग मला. चल. अरे माझा पासवर्ड यार, तुला काय आता काय सांग हे काय? अरे पासवर्डचा अरे तुला माहिती का ऑफिस मध्ये कोणी फोन घेतं ना म्हणून पासवर्ड ठेवतं. एवढा काय पासवर्ड? ऑफिसची कारण वगैरे देऊ नको. नाही ठीक आहे चल. प्रत्येकाची पर्सनल स्पेस असते. मी दिली तुला तुझी स्पेस दिली. चल. हा मग हा थँक्यू दिलीबद्दल. थँक्यू. ठीक आहे आता सगळं बरोबरीचं करायचं ना, ठरलंय ना? अरे पण चाललेलंच आहे ना. हा चाललंय ना. मग अजून ऐक ना पुढे. काय? आता तू यापुढे तुझं आडनाव बदलायचंस. काय? मी कसं भट विचारायला लावते तसं तू विचारे भट असं लावायचंस. हे काय येडच काय विचारे बट काय कसं वाटतं? नाही म्हणजे अगं तू भेटेस का? हे बघ जनरली मुली लग्न केल्यानंतर त्यांचे आडनाव बदलतात, पुरुष नाही बदलत. मग जनरली मुली येतात ना पुरुषांकडे राहायला. मग तसं तू आता माझ्याकडे राहायला यायचं किमान पुढची 2 वर्ष. तू डोकं फिरलंय का? अगं असं काय करतोय? असं होतच नाही. आपल्या परंपरा काय आहेत? परंपरा बघे मागे मानतच नाही. म्हणजे माझा जॉब इकडे आहे ना, असं काय करतोस तू? माझा जॉब इकडे आहे. बरोबर. मग तुझा जॉब इथे. मग आपण इथेच राहूयात. पण ऐक ना आपण पुढच्या आठवड्यात जातोय ना गावाला. गोंधळ आहे तिकडे. तू सगळी तयारी केलीस ना? हो. नंतर प्रॉब्लेम नको उगाच. सगळी तयारी केली रे बाबा. पण ऐक काय? मी साडी नेसणार नाही. म्हणजे? म्हणजे मी साडी नाही नेसणार, हातात बांगड्या वगैरे नाही भरणार, मंगळसूत्र नाही घालणार, भांगेत कुंकू पण नाही भरणार. यार असं करू नको यार. माहिती ना म्हणजे काय म्हणते गावची माणसं तुला माहिती आहे वडील जरा जाम कटकट करतील यार. नाही बघ ते ऑलरेडी म्हणतात की मुंबईच्या बायकांना शिस्त नाही. तू प्लीज तेवढा कार्यक्रम तेवढं काय करू नकोस प्लीज यार. बरं ठीक आहे मी साडी नेसीन. मग तू पण धोतर नेसायचंस. धोतर मित्र काय? मी जीन्स घालतो, इतकी वर्ष जीन्स घालतो. धोतर काय मध्ये चुकत काहीतरी? अरे पण मग मी पण जीन्स घालते ना एरवी. अरे नको यार बरोबर नाही वाटत माझा. ऐक तू तेवढा फक्त प्रोग्राम बघता घाल, बाकी मला काय म्हणायचं नाही. ठीक आहे मी साडी नेसीन. मी मंगळसूत्र पण घालीन. मग तू पण काहीतरी गळ्यात हातात सौभाग्याचं लेणं काहीतरी घालायचं. मी असं भांगेत कुंकू भरीन ना, तू भांगेत हळद भर. व्हिडिओज काय? अरे आमच्याकडे प्रूफ आहे ना हे. तुमच्याकडे काय प्रूफ आहे लग्न झाल्याचं? अरे आमचा पडलेला चेहरा लगेच सांगतो लग्न झालं याचं. झाले बायकांवरचे विनोद करून झाले. नाही सॉरी म्हणजे मला माहिती आहे काय काय गोष्टी अति आहेत. मला माहिती काय काय चुका होतात काय काय म्हणजे खूप. अरे काय काय गोष्टी नाही अंशू, बऱ्याच गोष्टी चुकतात. काय तुला माहितीये का? मी परवाच टीव्हीवर बघितलं होतं. काय? अरे तिकडे ते दुष्काळग्रस्त भागात ना अशा बायका खूप लांब लांब जातात पाणी भरण्यासाठी. एकाच विहिरीवर अशा 7 वर्षाच्या मुलीपासून 60 ते 70 वर्षाच्या म्हाताऱ्या अशा 300-450 बायका पाणी भरत असतात. माहितीये? तिथे दिसतो का रे पुरुष तुम्हाला? अरे तिकडे गावाकडे कसं काय काय लोक शेतावर जातात ना कामाला, काय काय पारावर बसतात. आणि गावाकडे प्रॉब्लेम काय माहितीये का? असं बाईला मदत केली की म्हणतात हा बघ बायकोचा बैल म्हणून. पण तू गावाकडे कुठे जातेस यार? इथे मी तुला मदत करत नाही का? मी तुला दळण आणायला मदत करतो, मी कांदा कापून देतो. तुझी सगळी कामं मी करत नाही का? काय म्हणाला अंशू? एक मिनिट. काय तुझी सगळी कामं मी करत नाही का? तुझी कामं अंशू हाच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे अरे तुझी कामं म्हणालास तू, ही सगळी माझी कामं नाहीयेत. आपण बरोबरीचं करायचं ठरवलंय की नाही? मग कामं पण वाटून घ्यायला पाहिजेत.
हे बघ मी ऑफिसचं करते, घरातलं सगळं करते. ते ऑफिस टू घर या प्रवासात पण ना मी घरातल्या कामांचा विचार करत असते अंशू. तुला माहिती का कितीतरी बायका आहेत ना त्या घरातलं बघतात, ऑफिसचं बघतात, मुलं बाळं, सासू सासरे, अरे नवऱ्याला जे काय हवं नको सगळं बघतात यार, पुढ्यात आणून देतात नवऱ्याच्या. आम्हाला बायकांना काय वेळच नसतो स्वतःचा. म्हणजे आम्हाला वेळ मिळतो तो स्वप्नात, नाहीतर झोपल्यावर स्वप्न बघण्यात. आणि पहाटे अलार्म झाला ना की मग झोप पण मोडते आणि मग स्वप्न पण मोडतं ना, काय फायदा त्याचा. अरे अरे नाही बघ मला माहिती आहे. बस 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 नाही आय एम सॉरी. म्हणजे मला माहिती आहे की म्हणजे आम्ही फक्त बोलतो की बायकांना आम्ही पुरुषांच्या बरोबरीने घेतलेलं आहे, पण त्यात सुद्धा आमच्यातला पुरुष हा डोकावत असतोच. म्हणजे आता त्याची तीव्रता कमी झाली असेल पण तो पुरुष मध्ये मध्ये डोकावत असतोच. नाही पण आता मी माझ्याकडून सांगतो, मी आता यापुढे महिलांवर जोक करणं किंवा त्यांची चेष्टा करणं नाही करणार, म्हणजे बंद करणं. गुड. नाही तू इतकं राबतेस, वर्षभर मरमर मरतेस, आयुष्य खर्ची घालतेस. एक दिन बनता है तुम्हारा यार, एक दिन तुम्हारा दिन बनता है यार. हॅलो हाँ. एक मिनिट. हा. हे आम्ही राबतो, कष्ट करतो म्हणून नाही हा जागतिक महिला दिन. उपकार नकोय का? हे पुरुषांची सहानुभूती म्हणून वगैरे नकोय आम्हाला हा दिवस. अरे हे बघ तुझ्या माहितीसाठी मी सांगते अंशू, पूर्वी ना महिलांना मतदानाचा अधिकार पण नव्हता, स्वतःचे काहीच असे हक्क नव्हते. ते त्यांनी जगातल्या सगळ्या महिलांनी ना असे संघर्षाने ते हक्क मिळवलेत, म्हणून हा दिवस साजरा करतो आम्ही. काय यार हे आमच्या अशा स्वातंत्र्याचा हा दिवस आहे महिला दिन. आणि ना तो कसा सेलिब्रेट करायचा ते आमचं आम्ही बघून घेऊ. हे अशी तुम्ही जे विनोद करता ना, चेष्टा करता, ते फक्त बंद करा यार प्लीज. नाही येस सॉरी, म्हणजे मला थँक्स पटवून दिल्याबद्दल. गुड. चहा करू तुझ्यासाठी? ए बाबा प्लीज प्लीज तू चहा वगैरे करू नको. अरे करतो ना मी. अरे ऐक हे बघ मला एकतर दुसऱ्यांच्या हातचा चहा आवडत नाही. अरे मी बनवतो. आणि तू तर नकोच रे बाबा अंशू, तू चहा पावडर जास्त टाकतोस आणि दूध पूर्ण वाया घालवशील. प्लीज नको करूस. मी कर. तू एकदा करशील आणि मला 10 वेळा ऐकून दाखवशील प्लीज. अरे करू सुद्धा दोनदा दोन्हीकडून बोलतेस तू. आता असं काय करतेस तू? आता केलं तरी बोलतेस, नाही केलं तरी बोलतेस. मी अशीच आहे. हा हे चहा बरोबर ब्रेड बटर आणू ना? भजी कर भजी. अंशू भजी यार आता. मी असाच आहे. ठीक आहे मग मला कांदा चिरून दे. तो वरती तिसऱ्या डब्यात ती पीठ ठेवले ना ते मळून असं एकत्र करून मला भिजवून दे. माझं सगळं आवडून मी भजी करून दे ना. अरे ऐक ना, असं काय करतेस तू? मी अशीच आहे. यार, ऐक ना.